काँग्रेसच्या तक्रारीनंतर शिंदे गटाला 24 तासांच्या आत आपलं म्हणणं मांडण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। मालिकांमधून शिंदे गट छुप्या पद्धतीने प्रचार करत असल्याची सचिन सावंत यांनी केली होती तक्रार। पक्षाचा प्रचार करणाऱ्या मालिका बंद केल्या पाहिजे, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची मागणी। पुण्यामध्ये अजूनही उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू असल्याचं उघड। ब्रीदवाक्यांचा वापर करत फ्लेक्सची उभारणी, प्रचाराची वेळ उलटल्यावरही ब्रीदवाक्यांमध्ये छुपा प्रचार। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार। निवडणूक आयोगाकडून युगेंद्र पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन, मात्र तपासणीमध्ये काहीही न आढळल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं। संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये मतदान कार्ड जमा करून 1,500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडलं। आपल्याला मत देणार नाहीत अशा लोकांनी मतदान करू नये म्हणून 1,500 रुपये देऊन मतदान कार्ड जमा केली जात असल्याचा आरोप। संभाजीनगरमध्ये पैसे वाटणारा व्यक्ती संजय शिरसाट यांचाच। अंबादास दानवे यांचा दावा, तर पकडलेले पैसे पोलिसांनी शिरसाट यांना परत केले। दानवेंचा एक्सपोज करत आरोप। संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात अंबादास दानवे यांची तक्रार। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार। सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा दानवेंचा आरोप। पराभव जवळ दिसू लागल्यामुळेच पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत। संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा करण्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले। राज्यातल्या पैसे वाटपाच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांची भाजपवरती टीका। भाजप नेत्यांचा महाराष्ट्र द्वेष्ट्या उल्लेख करत आदित्य ठाकरेंचं ट्विट। राज्यात द्वेष निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करणार का? निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना सवाल। राजापूर मतदारसंघामध्ये लांजामध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा राजन साळवींचा आरोप। मध्यरात्री राजन साळवींनी दाखल केली तक्रार। गणेश लाखन, बाबू खामकर, ओंकार मोरे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटात राडा। शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पालघरच्या विष्णुनगर भागातली घटना। चंद्रपूरमधल्या कोसंबीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघामधील उमेदवाराच्या गाडीवरती हल्ला। अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक। सोनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयात दाखल। हिंगोलीच्या कळमनुरीमधील वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावरती प्राणघातक हल्ला। चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्यानं मस्के यांना गंभीर दुखापत। नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू, तर पोलिसांकडून तपास सुरू। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणामध्ये राहुल गांधींना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे लागणार। पुणे प्रथम वर्ग न्यायालयाचे आदेश। लंडनमध्ये सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। राष्ट्रवादी चिन्हासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली। न्यायाधीश नसल्यानं सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली। शिंदे सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल उद्धव ठाकरेंवरती गुन्हा का नाही? रामदास कदम यांचा सवाल, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती बोलणं हा राज्याचा अपमान। जनता ठाकरेंचं पितळ उघडं पाडेल, कदमांचं वक्तव्य। राज ठाकरे भाजपनं दिलेली स्क्रिप्ट वाचतात। राज महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत करताय, खासदार संजय राऊत यांचा आरोप। नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या द्वारे निवडणूक आयोगाची करडी नजर। ईव्हीएमची हाताळणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये असणार चक्रिका ॲप। पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000हून अधिक कर्मचारी निवडणूक ड्युटीवर। विधानसभा क्षेत्रासाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक स्ट्रॉंग रूम देणार। मतदानाच्या दिवशी मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या सेवा कालावधीमध्ये वाढ। उद्या पहाटे 4 वाजता मेट्रो सेवा सुरू होऊन मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार।
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज। निवडणूक प्रक्रियेमध्ये 2708 कर्मचारी कर्तव्य बजावत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 1917 पोलीस कर्मचारी तैनात। बारामतीमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 386 मतदान केंद्र तर मतदान प्रक्रियेसाठी 3200 कर्मचारी। मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी पोलिंग पार्टी रवाना होण्यास सुरुवात। प्रक्रियेमध्ये 20,000 प्रशासकीय कर्मचारी नियुक्त। उद्या होणाऱ्या मतदानासाठी दक्षिण मुंबईमधल्या डिलाईल रोड परिसरामध्ये स्ट्रॉंग रूम तयार। निवडणुकीसाठी शहरात 11,585 तर उपनगरामध्ये 25,231 कर्मचारी नियुक्त। कुलाब्यातील काही मतदार केंद्रांवरती हेरिटेज वास्तूंची प्रतिकृती उभारून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। जे स्कूल ऑफ आर्ट येथील मतदान केंद्रावरती सखी चिठ्ठी। बुलढाण्यामध्ये 7,957 नवे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार। 7ही मतदारसंघांमध्ये पोलिसांचा आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात। पुण्यामध्ये एकूण 8,462 मतदान केंद्र। मतदान केंद्रावरती तयारी सुरू। जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88,49,590। बेलापूर विधानसभेसाठी मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन रवाना। एकूण 386 मतदान केंद्र असून 4,23,000 मतदारांची संख्या। अहिल्यानगर जिल्ह्यामधील 12 मतदान केंद्रांसाठी निवडणूक साहित्याच्या वाटपाला सुरुवात। जिल्ह्यातील 3,765 मतदान केंद्रांवरती मतदान होणार असून 37,83,987 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। नाशिकमध्ये रिक्षा चालकाकडून मतदान करण्याचं आवाहन। मतदानाच्या जनजागृतीसाठी रिक्षा चालकाचा पुढाकार। बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा येथे असलेल्या गोडाऊनवरती छापा टाकून विदेशी आणि देशी दारूचे 59 बॉक्स जप्त। निवडणूक पार्श्वभूमीवरती उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। गोंदियातल्या कट्टीपार येथे पोलिसांकडून नाकाबंदी करून 65,870 रुपयांच्या दारूसाठ्यासह 2 वाहनं जप्त। दोन्ही प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।